चला कारगाव संघाचा 12वा खेळाडू त्याचबरोबर कास संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. आपण पाहतोय चला पंचांनी देखील ताबा लगेचच घ्यायचा आहे. पंच देखील सज्ज आहेत, यूट्यूब सज्ज आहे, डीजे सज्ज आहेत, आम्ही देखील सज्ज आहोत. तुम्ही देखील मॅच पाहण्यासाठी सज्ज व्हा. एक चांगली मॅच तुमच्या आमच्या समोर रंगली जाईल. या दुपारच्या सत्रामधील डी गटामधील सर्वात शेवटची मॅच. एका बाजूला कास 11 संघ तर दुसऱ्या बाजूला आहे कारगाव 11 संघ. दोन्ही संघ जर पाहिले तर आजूबाजूची गावं आहेत. एकमेकांना दोघांच्या खेळाडूतील संघांची खेळी माहीत आहे. आपण जर पाहिलं तर शेवटची मॅच आहे डी गटामधील. आपण पाहिलं कारगाव संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रण केलंय कास संघाला फलंदाजीसाठी. आपण पाहतोय कास संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय नितीन स्ट्राइक एंडला आहे, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय संतोष. संतोष आहेत नॉन स्ट्राइकला, स्ट्राइक एंडला नितीन आहेत, माफ करा. नॉन स्ट्राइकला आपण संतोष पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मिथून आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शेवटची मॅच आहे डी गटामधील. आणि मिथूनचा जर विचार केला तर एक कासपटा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आहे. कित्येक काळ या खेळाडूने क्रिकेटची सेवा केली, क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय आणि आपल्या गावासाठी खूप मोलाचं योगदान देखील देत आलंय. आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावर कारगाव संघाला कित्येक वेळा विजय देखील मिळवून दिलाय. आज तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती मिथून निघालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. तरी मात्र एक धाव अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचलं एका या आकड्यावरती. कास संघाचा श्रीगणेशा होतोय एका धावेने आणि नितीन आपलं खातं खोलतोय एका धावेने. याला डान्सिंग द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तोपर्यंत एक धाव अंकित केली जातील. आपण जर पाहिलं तर संतोषचं नाव एक मोठं आहे. कित्येक काळ जर आपण पाहिलं तर याने या खेळाडून देखील क्रिकेटची सेवा केली. आज देखील कास संघाच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला आलाय, आघाडीचा फलंदाज म्हणून आलाय. त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर नितीन सुर्वे आहे. या खेळाडूचं देखील एक मोठं नाव आहे. कास पठार ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर या खेळाडूने अतिशय चांगलं गाजवलंय. याला चेंडूला फिरकावून दिलाय स्क्वेअर रिजन मध्ये. तिथे मात्र कोणताही प्रकारचं क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. नितीन सुर्वेच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर सर्कलच्या आतमध्ये खेळाडू असतात, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि याचंच पॉवर प्लेमध्ये खरी मजा असते आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी फलंदाजाला देखील एक मजा येते. पाहिलं एक चौकार आलाय, याला पाक खोदून काढला अक्षरशः चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी, परंतु नितीन मात्र आपल्या क्रीजमध्ये नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आहे. नो चेंडू कशाचा आहे पंच? पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नो बॉल कशाचा आहे? सर्कलचा. ठीक आहे, ओके. नो बॉल आहे या चेंडूवरती. किती धावा आहेत? 2 धावा अंकित केले जातील या चेंडूवरती. फ्री हिट आहे. संतोषला एक मेजवानी आहे फ्री हिटची. धावफलकावरती जातो, धावफलक जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. याला पहा पॅडलॅनची गोलंदाजी. एक चोरटी धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचलोय.
पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 9 धावा धावपलकावरती लागलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नितीन सुर्वे. याला पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. अजून एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. जर मिथुनचा विचार केला तर एक चौकार जरूर आलाय त्याच्या गोलंदाजी मार्कवरती, परंतु तदनंतरचे जर चेंडू आपण पाहिले तर अतिशय चांगले मिथुनने हाताळलेत. पहिलं षटक आहे, जबाबदारी आहे खांद्यावरती. याला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू, फुलटॉसला फिरकावून दिला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावेची देखील जोखीम घेतली जाते. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 11 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. आणि जर आपण सातत्याने विचार केला तर रनिंग जर पाहिली मैदानाच्या आतमध्ये तर संतोष पहा एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धाव जरी नॉन स्ट्राईकला आला तरी नितीन तिथेच होता. त्यानंतर नितीनने धावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संतोषची जी रनिंग आहे ती लाजवाब रनिंग आहे, चांगली रनिंग आहे. छोटासा खेळाडू आहे, मूर्ती लहान असली तरी कीर्तिमान आहे. छोटा पॅक बडा धमाका आहे. अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालंय. 11 धावा धावपलकावरती लागलेत. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज पहा मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कास संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कारगाव संघ आहे. चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजून आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. एका बाजूला आपण पुढे पोहोचतोय संतोष आहे तर दुसऱ्या बाजूला नितीन आहे. यानंतरची मॅच असेल, एका बाजूला असेल देवकल संघ तर दुसऱ्या बाजूला असेल पावशेवाडी संघ. एक इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे. मित्रांनो, आपण या टॉस व्यासपीठावरती यायचं आहे. टॉस केला जाणार आहे. देवकल संघाचा संघनायक आणि पावशेवाडी संघाचा संघनायक. नवीन गोलंदाज आलाय विश्वनाथ. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव अंकित केली जाईल. 12 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागले जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना यानंतरची मॅच असेल पावशेवाडी संघाचा संघनायक आणि देवकल संघाचा संघनायक. आपण या ठिकाणी टॉस देखील केला जाणार आहे. एक कास संघाची जर जमेची बाजू पाहिली तर अजूनही आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. आता डान्सिंग द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पॅडलँडची गोलंदाजी. एक धाव अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धाव धावपलकावरती लागताना पाहायला मिळते. एका धावेने धावपलक पुढे जात आहे. धावपलक जाऊन पोहोचलं तब्बल 14 या आकड्यावरती. एक ऑफर येते विश्वनाथ यांना. जर तुम्ही हॅट्रिक केली तर झुंगटी गावचे अष्टपैलू खेळाडू अशोक कोकरे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. आमच्यापर्यंत ते पारितोषिक पोहोचलंय देखील. तुम्ही जर विकेट हॅट्रिक घेता तर तुम्हाला 501 रुपये घेऊन जाण्याची एक संधी आहे. याला पहा अतिशय चांगला लाजवाब चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. संतोष थोडा बॅकफुटला गेला होता, त्यानंतर मोठा पंच करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये, परंतु फटका फसतोय आणि एक डॉट डिलिव्हरची चेंडू पाहायला मिळतोय. धावपलकावरती जातो. धावपलक जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने विश्वनाथ फेकणार आणि त्याचा समाचार संतोष कशा पद्धतीने घेणार याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. याला पहा अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे मात्र जर आपण पाहिलं अशोक कोकरे यांच्याकडून हॅट्रिकसाठी पारितोषिक आलं होतं, परंतु शेवटचे 2 चेंडू टाकायचे आहेत. या 2 चेंडूवरती जर विकेट घेतले तरी तुम्हाला पारितोषिक मिळणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची. जरी अजून एक ऑफर येते, जरी या 2 चेंडूवरती 1 विकेट घेतली तरी 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. याला मोठा फटका आहे. चेंडू तो लॉंग ऑन रिजन मधून डोक्याच्या वरतून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. 18 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागलेत. शेवटच्या चेंडूवरती जरी विकेट घेतली तरी 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अशोक कोकरे यांचं ATM ओपन झालंय. तुम्ही फक्त मैदानाच्या आतमध्ये पासवर्ड टाका.
आणि कॅश घेऊन जा. याला पहा, लोअर पुलटाचा चेंडू होता, विकेटची संधी नाही ते झाली. ते मात्र पारदर्शक पुन्हा एकदा अशोक कोकरे यांच्याकडे जमा केलं जाईल. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. धावपलकावरती जातो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावपलकावरती लागलेत. 9च्या सरासरीने आपण पाहतोय कास संघ खेळतोय. चला स्पीडअप ठेवा, विनंती असेल मित्रांनो. कारगाव संघ तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आहे, तो स्कोरबोर्ड पाहतोय, त्यामुळे कोणताही शंकेचं निरसन इथे केलं जाणार नाही. स्पीडअप ठेवायचं आहे, विनंती असेल. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. यानंतरची मॅच असेल पावशेवाडी संघाचा संघनायक, त्याचबरोबर देवकल संघाचा संघनायक. आपण या ठिकाणी सारकळ गावचे सर्व खेळाडू देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये नितीन सुर्वे स्ट्राईक एंडला आहे. लक्ष्मण आहे गोलंदाजी मार्कवरती. याला पहा, डान्सिंग द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळले जातात. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजून एक धावपलकावरती अंकित केली जाईल. 19 धावा धावपलकावरती लागतायत. जर अजून या 6 चेंडूमध्ये 11 ते 12 धावा जर आल्या तर नक्कीच कास संघ गोलंदाजी करत असताना एक चांगली फाईट कारगाव संघाविरुद्ध करू शकतो. चला, देवकल संघाचा संघनायक याला पुन्हा एकदा डान्सिंग द विकेट, परंतु पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अजून एक बॅक टू बॅक वाईड बॉल येतोय. लक्ष्मण माने कुठेतरी दिशा आपली भरकटताना पाहायला मिळतोय. 2 लागोपाठ बॅक टू बॅक वाईड बॉल देखील आलेत. आणि सातत्याने आम्ही सांगत असतो की गोलंदाज हा संघाची एक दिशा असतो, आणि जर संघाची दशा बघायची असेल तर नक्कीच वाईड बॉल फेकणं नक्कीच थांबवणं गरजेचं असेल. याला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळाली. अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला. त्याला माहीत आहे लक्ष्मणला की नितीन सुर्वे प्रत्येक चेंडू पुढे येऊन खेळतोय, तर थोडंसं मला पाठीमागच्या दिशेला चेंडू ठेवावा लागेल, आणि तेच काम लक्ष्मणनं केलं. आणि यावेळेला डॉट डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. धावपलकावरती जातो. 20 धावा धावपलकावरती लागलेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. याला पुन्हा एकदा डान्सिंग द विकेट पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू ते लॉंग ऑन रिजन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय, परंतु पंचांचा निर्णय काय येईल याच्याकडे देखील लक्ष असेल. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. या चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला कारगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती 2 धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. लक्ष्मण पुन्हा एकदा निघालाय. राईट टर्म द ओव्हरचा मारा करेल. समोर आहे नितीन सुर्वे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पाठीमागच्या दिशेला, डी झोन मध्ये जातोय. अजून एक धावपलकावरती अंकित केली जाईल. 23 धावा धावपलकावरती लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण माने निघालेत. 15 ते 20 पावलांचं रनअप घेऊन राईट ऑफ द ओव्हरचा मारा करतायत. याला मोठा फटका जरूर आलाय, परंतु काय घडलं जाईल, चेंडू जाईल का? पर यस, चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. बिग 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 षटकार. नितीन सुर्वे ब्रँडेड षटकार येतोय. या 6 धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागलेत. ज्या फटक्याची गरज होती तो फटका जरूर आलाय. याला पुन्हा एकदा डान्सिंग द विकेट पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 31 या आकड्यावरती. जरी आपण पाहिलं नितीन सुर्वे थोडासा थांबला होता, त्याला थांबवलं गेलं होतं, तदनंतरचे चेंडूवरती त्यांनी प्रहार चढवलं. नितीन सुर्वेला माहीत आहे जरी मी एखादा चांगला चेंडू आला तर त्याला मी सन्मान करू शकतो, एखादा खराब चेंडू आला तर त्याला मी मोठा फटका मारू शकतो. पहा पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका आलाय, परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अतिशय चांगला झेल पकडला जातोय. नितीन सुर्वेची खेळी संपुष्टात. नितीन सुर्वे बॅक टू पेव्हिलियन. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय.
31 धावा धावपलकावरती लागलेत. 32 धावांची गरज आहे कारगाव संघाला विजयासाठी. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आहे देवकल संघ तर दुसऱ्या बाजूला आहे पावशेवाडी संघ. हॅलो, चला या ठिकाणी देवगल संघाचा कर्णधार आणि पावसावाडी संघाचा कर्णधार आपण टॉस बसमध्ये यायचं आहे. युट्यूब वाल्यांना विनंती करतो या ठिकाणी सरळ कॅमेरा फिरवायचा आहे. हॅलो युट्यूब वाले, आवाज येत नाही का? त्याने एअरफोन लावले यार, बोलत बसलाय. याच ठिकाणी नेक्स्ट मॅच होणार आहे. पावसावाडी विरुद्ध देवकल यांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका ठिकाणी पावसावाडी संघाचा कर्णधार तर दुसऱ्या ठिकाणी देवकल संघाचा कर्णधार. पाहूया कोणत्या पांडुरंग शिंदे नाणेफेकीचा कौल करतायत, कोणत्या संघाकडून नाणेफेकीचा कौल जातो पाहायचा आहे. या ठिकाणी देवकल संघाने प्रथमतः टच विन केलेला आहे. आपण या ठिकाणी टच विन केल्यानंतर आपण या ठिकाणी काय घेणार आहात पहिले? नक्कीच गोलंदाजी करू. मागाच्या मॅचचं उदाहरण घेता मी गोलंदाजीचा निर्णय निवडू. नक्कीच या ठिकाणी आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सामना हा 2 षटकांचा ना, 2 षटकांचा आहे. 2 षटकांचा खेळवला जाईल. 12 चेंडूमध्ये आपण किती धावांपर्यंत रोखू शकता पावसावाडी संघाला? आवाज कमी कर जरा. बघूया, नक्कीच प्रयत्न करू. एक व्यवस्थित टार्गेट सेट करून देऊ नये संघाला. नक्कीच या ठिकाणी 20 ते 25 धावांचं टार्गेटपर्यंत आपण रोखू शकता. तसंच मी पुन्हा पावसावाडी संघाचे कर्णधार यांच्याकडे जातो. आपण प्रथम फलंदाजी करणार आहात. 2 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करणार आहात? 25+ धावांचा डोंगर. 25+ धावा करू या ठिकाणी नक्कीच 25 ते 30 धावांचा डोंगर आपण उभे करणार आहात. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. या ठिकाणी पावसावाडी संघाला, दोन्ही संघाला धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि प्रथम आपण या ठिकाणी फलंदाजी करणार आहात. आता काय गरज नाही. हॅलो, चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घेतलेलं आहे. प्रथम गोलंदाजीसाठी येणार आहे तो अजित बॅट्समन आहे. कारगाव संघाचा सुभाष स्ट्राईकला आहे, तो सुभाष नॉन स्ट्राईकला आहे, तो आनंद पाहायचा आहे. अजित टू अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी जर सुभाषने जर का षटकार मारला तर या ठिकाणी अशोक कोकरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. अजित यांचा पुढचा चेंडू, बोलटा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं चपळाईने केलं. त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी किती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विजय यांच्याकडून. पहा, विजय अतिशय चपळाईने चांगला थ्रो आपण एक पाहायला गेलं. एक हाईट या विजय सारख्या खेळाडूचा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद केला गेला. तो मात्र सुभाषला माघारी परतावं लागलं. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कास संघाचा एक खेळाडू आहे तो विजय, षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून ज्यांना आपण पाहतो. आनंद स्ट्राईकला आहे, आनंद नॉन स्ट्राईकला आहे, तो विश्वनाथ पाहायचा आहे. अजित गोलंदाजी करणार आहे. या ठिकाणी जर का
आनंद यांनी जर का षटकार मारला तरी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. आजी त्यांचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चांगला ऑफसाईडला कडवलेला चेंडू येतोय सीमारेषेकडे. पाहायचं आहे दोन्ही क्षेत्ररक्षक धावत आहेत. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का पाहायचं आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा मात्र अंकित केले जातील. 2 धाव्याच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 32. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. रनिंग विटिन द विकेट खूप छान म्हणावे लागेल. रनआउटचा चान्स होता या ठिकाणी मिस केला जातोय. योगेश यांच्या हातामध्ये चेंडू काहीच भेटला नाही. नक्कीच जर का चेंडू भेटला असता तर या ठिकाणी 100% रनआउट झाला असता. परंतु या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे आपल्या संघाला. का संघाला विश्वनाथ फलंदाजी करतोय. षटकार आता प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. दोन्ही फलंदाजांसाठी चांगला फटका या ठिकाणी अपसाईडला खेळला गेला. आणि आता मात्र या ठिकाणी किती धावांचा डोंगर उभा करताना पाहायचं आहे. 2 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. डिक्लेअरच्या 2 धावा या ठिकाणी 2 धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. पहिलं षटक आहे अजित यांचं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अजित यांच्याकडून. विश्वनाथ आणि आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कारगाव संघाकडून 32 धावांचं टार्गेट या ठिकाणी घेऊन उतरलेली ही जोडी आपल्या संघाला विजय मिळवून देते का. आणि पाहायचं आहे तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो अजित. राईट मुहूर्त विकेट मारा करतोय विश्वनाथ यांच्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षक नितीन सुर्वे यांच्या हातामध्ये. पहा पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 5. दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी ऑफर मिळते की आपण जर का षटकार मारताय तर 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला लागू झालेलं आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. परंतु षटकार जर का मारलात तर 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घेतले. चला लगेच या ठिकाणी नवीन गोलंदाज पहा संतोष या ठिकाणी नवीन गोलंदाज आहे संतोष. आपण कित्येक दिवसापासून पाहिलं गेलं तर या संतोषचा मी उल्लेख करेन नक्कीच. गेली कित्येक वर्ष फळणी संघाकडून हा खेळत होता परंतु याच ठिकाणी आता कास संघाकडून खेळताना दिसतोय. अतिशय चांगला चेंडू आणि हा मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. अवंतर धाव या ठिकाणी खर्च करायला लागणार आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. 1 धाव मात्र अंकित केली जाईल. एका धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 6. पहा संतोष एक चांगली गोलंदाजी करतो. आपण कित्येक दिवसापासून पाहिलं गेलं तर या गोलंदाजाबद्दल विचार केला गेला तर कित्येक वर्षापासून आपण पाहिलं गेलं तर हा गोलंदाज फळणी संघाकडून खेळत होता. आता मात्र आपल्या स्वतःच्या गावाकडून खेळताना दिसतोय तो मात्र कासचा संतोष. अतिशय चांगला फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये काय होतंय पाहायचं आहे दोन्ही. आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज कॅचवरती आले होते मात्र तिथे तिसराच एक फलंदाज क्षेत्ररक्षक आला आणि त्याने मात्र हा झेल टिपला. पहा तिघांमध्ये किती कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं. मला वाटतं सुजित यांनी चेंडू हेरला आणि सरळ डाय मारला आणि चेंडू मात्र हवेमध्ये झेल टिपला. पहा या ठिकाणी फलंदाजाला माघारी जावं लागणार आहे. आनंद आउट झालेला फलंदाज आहे तो आनंद. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो कारगाव संघाचा उमेश. या ठिकाणी नवीन फलंदाज येणार आहे उमेश. विश्वनाथ मात्र या ठिकाणी फलंदाजीवरती आहे. आता मात्र चांगला फटका या ठिकाणी. चेंडू मात्र हवेमध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. चौकार या ठिकाणी मात्र बजरंग किर्दत यांच्या आवागे बाहेरचा चेंडू सरळ त्यांच्या डोक्यावरून सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. या 4 धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. यानंतर होणारा सामना आहे देवकल विरुद्ध पावशेवाडी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. देवगल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लगेचच सामना संपला. फुलटा चेंडू मात्र हवेमध्ये या ठिकाणी काय होतंय पाहायचं आहे. विजय स्वतः
या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. विजयच्या माध्यमातून या ठिकाणी झेल चांगला टिपला गेला आणि विश्वनाथ याला माघारी पाठवलं. ते मात्र संतोष यांच्या गोलंदाजीवरती चांगला झेल टिपला गेला आणि दुसरा गडी बाद या ठिकाणी बाद होतोय तो मात्र विश्वनाथ. या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन फलंदाज आनंद. धावसंख्या झालेली आहे ती दुसरं षटक चालू आहे. संतोष यांचं धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 10-32 धावांचं टार्गेट आहे. पहा पुढचा चेंडू संतोष किर्दत यांचा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये या ठिकाणी काय होते पाहायचं आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बाद होते. पहा बॅक टू बॅक फलंदाज बाद होताना दिसत आहेत आपल्याला कारगाव संघाकडून पाहायचं आहे. नो चेंडूचा इशारा येतोय मला वाटतं. हॅलो, पंचांचा इशारा या ठिकाणी नो चेंडूचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी नोचा चेंडू आहे. फेट असणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कोणीही मुदत घालू नये. फलंदाजांना गोलंदाजांना तसेच क्षेत्ररक्षक असेल त्यांना विनंती करतो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्यायची आहे. नो बॉल चेंडू. आता धावा येतील त्या 2. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा फायदा घेताना दिसतो का पाहूया. अतिशय चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय तो मात्र संतोष. येथे पहा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. षटक क्रमांक दुसरं संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येते पाहायचंय. चला लगेच यायचं आहे तिसरं षटक टाकण्यासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती कास संघाकडून आपण टीम मिटिंग घ्यायची नाही मित्रांनो. षटक कोण हाताळणार आहे ते आपण ठरवायचं आहे. लगेच षटक टाकण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. टीम मिटिंग घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण असं आपलं सजवून घ्यायचं आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे त्याची नोंद घ्यायची आहे. यानंतर जो सामना होणार आहे तो देवकल विरुद्ध पावशेवाडी संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत, रेडी ठेवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी देवकल संघ आपण सज्ज राहायचं आहे. जसं हा सामना संपतोय. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू संपला की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. देवकल संघ चला नवीन षटक घेऊन हाताळण्यासाठी येणार आहे. एक अनुभवी फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे कास संघाकडून नितीन सुर्वे. पहा नितीन सुर्वे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू फुलटा चेंडू. येथे पहा काय होतं. षटकार 6 धावा. ब्रँडेड षटकार. येथे फुलटा चेंडूचा फटका मारला होता आणि इथे 6 धावा पटकावल्या गेल्या. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. या ठिकाणी 100 रुपये कृपया जमा करा. अतिशय चांगला फटका नितीन यांच्या बॅटीमधून उमेश यांच्या बॅटीमधून निघालेला आहे. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. या ठिकाणी काय होते पाहायचं आहे आणि आता मात्र उमेशला माघारी परतावं लागणार आहे. या ठिकाणी पहा स्लोअर पद्धतीची गोलंदाजी आहे परंतु मात्र या ठिकाणची खराब गोलंदाजी पाहायला मिळते नितीन सुर्वे यांच्याकडून. थोडंसं या ठिकाणी चांगला फटका होता. जर का षटकार गेला असता तर या ठिकाणी मॅच टर्निंग पॉईंटला आली असती. आता मात्र धावा जाऊन पोहोचत आहेत त्या 18-32 धावांचं टार्गेट आहे. हा जर का षटकार गेला असता तर मला वाटतं 24 धावांवरती संघ पोहोचला असताना एक चांगली रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर नितीन सुर्वे यांना पहिल्या फुलटा चेंडूवरती षटकार मारला गेला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चांगला प्रहार केला होता परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक केली नाही. बाउंड्री लगत झेल टिपला. तो विजय किर्दा त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 झेल आणि 1 रनआउट त्यांच्या नावावर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. सरळ यष्टीरक्षक अजय त्यांच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 3 चेंडूमध्ये मला वाटतंय 6 धावा खर्च केल्यात आणि 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला. या ठिकाणी काय होते पाहायचं आहे ना. हा मला वाटतंय खणखणीत पंचांचा निर्णय इकडे येऊ द्या. षटकार 6 धावा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तिचं 24 ना. धावसंख्या किती झाली
24 धावसंख्या झालेली 24. मी पहा या ठिकाणी मी म्हटलं होतं एक चांगली गोलंदाजी करावी लागणार होती, परंतु या ठिकाणी खराब गोलंदाजी पाहायला मिळते नितीन सुर्वे यांच्याकडून. पहा या ठिकाणी 24 धावा. उर्वरित चेंडू 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फटकावला. या ठिकाणी 1 बाउंड चेंडू जातो सीमारेषेला गाठत चौकार. 4 धावा. धावसंख्या झाली ती 28. आता मात्र एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार आहे. पहा किती चांगला रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 4 धावा. एक चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. किती धावफलक छोटस होतं, परंतु या फलंदाजाने मात्र मोठं आव्हान होतं ते छोटस करून ठेवलंय. एक चेंडू 4 धावा. आता मात्र एक चांगली संधी आहे गोलंदाज आणि फलंदाजांकडे पाहायचं आहे. जर का चौकार मारताय तर सामना विजय होतोय. पाहायचा आहे कारगाव संघाचा एक चांगला फलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र नितीन सुर्वे यांच्याकडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. या ठिकाणी कास संघ मात्र